नमस्कार मित्रांनो, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारकडून देण्यात आली आहे। प्रति महिना 7,000 रुपये ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणार आहेत। यामध्ये वय जे असेल कितीपासून लागू करण्यात आलेला आहे, प्रति महिना 7,000 रुपये जर पाहिजे असेल तर ते आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकतात। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र दर्शनासाठी म्हणजे महाराष्ट्रभर जे पर्यटन स्थळे आहेत किंवा देवदर्शन आहे ते जर करायचे असेल तर वर्षाला 15,000 रुपये दिले जाणार आहेत। याचबरोबर वयोवृद्ध व्यक्तींना जर एखादा आजार झाला त्या आजाराच्या उपचारासाठी निमशासकीय किंवा शासकीय रुग्णालयामध्ये 5 लाख रुपयापर्यंत उपचार मोफत दिला जाणार आहे। हे लाभार्थ्यांना कशा पद्धतीने मिळू शकणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 5 या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित माहिती ए टू झेड आपण समजून घेऊया। बघा, ही जी माहिती आहे मंगळवार 15 जुलै 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे। असाधारण क्रमांक 87 प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषद सादर केलेले विधेयक आहे। आता यामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे 15 जुलै 2025 रोजी पुरस्थापित करण्यात आलेली खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम 116 ने प्रसिद्ध करण्यात येत आहे। आता बघा, यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 72 महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा व सुविधा देण्याबाबत विधेयक 2025। आता यामध्ये जो पॉइंट आहे पहिला देण्यात आलेला, या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असे म्हणावे। आता हे जे विधेयक आहे जर मंजूर झाला तर या ठिकाणी तात्काळ अंमलात येईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता हा जो विधेयक आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही सोयी सुविधा या ठिकाणी दिले जाणार आहेत ते तात्काळ अंमलात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता बघा, पुढे सांगण्यात आलेलं आहे यामध्ये लाभार्थ्यांना लाभ कशा पद्धतीने दिले जाणार आहे हे सुद्धा महत्वपूर्ण अपडेट आहे, व्यवस्थित समजून घ्या। आता बघा, याची जी व्याख्या आहे सांगण्यात आलेली, इतरत काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार आहे। इथं समजून घ्या, 65 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त, आता तुमचं कितीही वय असो, आता 65 जर 64 वय असेल तर तुमचं इथं चालणार नाही, म्हणजे 65 वर्षापेक्षा जास्त वय ज्यांचं असेल त्यांना या सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून दिले जाणार आहेत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। यामधला आता तिसरा पॉइंट समजून घ्या, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाने खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। आता बघा, यामधला जो काही सोयी सुविधा क्रमांक 1 आहे म्हणजे अ आहे, याच्यामधला बघा लाभ कशा पद्धतीने दिले जाणार आहे लाभार्थ्यांना। ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन या ठिकाणी दिले जाणार आहे। हे उल्लेख पहा, 7,000 दरमहा या ठिकाणी दिले जाणार आहेत, म्हणजे प्रति महिन्याला मानधन म्हणून 7,000 रुपये दिले जाणार आहेत। हा सुद्धा पॉइंट व्यवस्थित समजून घ्या। त्यानंतर यामधला दुसरा ब पॉइंट आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिक आजारी पडल्यास 5 लाख रुपयापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहेत असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजे इतर लाभार्थ्यांना 5 लाख रुपये हे मोफत आरोग्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। याचबरोबर बघा, ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी, आता हा सुद्धा पॉइंट समजून घ्या, ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळे असेल, देवदर्शन असेल, त्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर 15,000 रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान यामध्ये मिळणार आहे। त्यानंतर पुढील पॉइंट समजून घ्या, ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची जी काही राहण्याची सोय व जेवणाची सोय इत्यादी सर्व उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। आता जर कोणतेही नातेवाईक त्यांचे जर त्या ज्येष्ठ नागरिकांना सांभाळत नसेल तर अशा वेळी किंवा ज्यांचे वारस नाहीत अशा वेळी
शासनाच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व जेवणाची सोय इत्यादी उपलब्ध करून दिले जाणार आहेत असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। याचबरोबर पुढील पॉइंट समजून घ्या, ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुद्धा दिला जाणार आहे। हे तुम्हाला इथं कळालेलं असेल। पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, एक एक पॉइंट क्लिअर करत जाऊया। आता बघा, उद्देश व कारणे या योजनेचे नेमके काय आहेत या विधेयकामध्ये निवेदनामध्ये हे समजून घेणं गरजेचं आहे। आता बघा, महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे। काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत। वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधा जडलेल्या असतात। औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करत नाही। हा पॉइंट महत्वपूर्ण आहे। मग त्यानंतर पुढे सांगण्यात आलेलं आहे, अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना, रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये 50% आणि 65 व त्यावरील वय वर्ष असलेल्या पुरुष प्रवाशांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली आहे। राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिली आहे। आता त्यानंतर समजून घ्या, ज्येष्ठ नागरिकांच्या जी काही वयाची अट आहे ती कशी आहे बघा। ज्येष्ठ नागरिकांच्या वयांची अट वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळी आहे। प्रस्तावित योजनेसाठी कमीत कमी म्हणजे या योजनेसाठी कमीत कमी जे वय आहे 65 वर्ष, या ठिकाणी बघा 65 वर्ष पूर्ण व त्यावरील जे काही वर्ष आहे वयाची अट ठेवणे आवश्यक आहे। म्हणजे 65 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त, म्हणजे 65 वयापेक्षा जास्त जर वय तुमचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ कन्फर्म घेता येणार आहे। केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आलेल्या योजना अपुऱ्या आहेत, त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये लाभार्थ्यांना व्यवस्थित लाभ दिला जात नाही किंवा त्या योजना अपुऱ्या पडत आहेत, म्हणून ही योजना आता सुरू करण्यात आली आहे, म्हणून विधेयक प्रस्थापित करण्यात आलेले आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि त्यानंतर वित्तीय जे काही ज्ञापन आहे या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली आहे, तुम्ही पाहू शकाल। बघा, विधेयकाचा खंड 3 अ वयाचे 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दरमहा 7,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। त्याचबरोबर 5 लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे। याचबरोबर दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयापर्यंत अनुदान, तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्यांचा सांभाळ करत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयी सुविधासाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे। सध्या स्थितीत अधिनियमातीवरील खर्च नमूद करणे शक्य नाही असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता याबद्दलचा लवकरच एक सविस्तर माहितीचा शासन निर्णय नक्की येईल आणि त्या शासन निर्णयामध्ये पूर्ण डिटेल्स व्यवस्थित माहिती देण्यात येईल। ती माहिती आल्याच्या नंतर शासन निर्णयामध्ये अटी शर्ती, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अर्ज कसा करायचा आहे, त्या अर्जासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध होईल। जेव्हा माहिती येईल तेव्हा पूर्ण व्यवस्थित माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण सर्वप्रथम तुम्हाला तो व्हिडिओ नक्की मिळेल। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।